चला आज आपण गणपती बाप्पाची गोष्ट ऐकूया. पण सगळ्यांनी झोपायचं हां. डोळे झाका. बरं. तर एकदा ही गोष्ट कुठली माहिती आहे? कैलास पर्वतावरची. तिकडे हिमालयामध्ये एक कैलास पर्वत आहे. खूप मोठा पर्वत आहे. त्याचं नाव आहे कैलास. आणि त्याचे स्वामी कोण आहेत? शंकर भगवंत आणि पार्वती माता. हे दोघे कैलास पर्वतावर राहत असतात. पार्वती माता सगळं कैलास पर्वताची देखरेख बघतात आणि शंकर भगवंत आपल्या अख्ख्या विश्वाचं पालनपोषण करतात, हो की नाही? म्हणून त्यांना भोलेनाथ म्हटलंय, शिवशंकर म्हटलंय. ते सगळ्या भक्तांचे क्लेश हरण करतात, त्यांना सुख मिळेल असं करतात, मोठे मोठे वर देतात त्यांना. म्हणून त्यांना भोलेनाथ पण म्हणतात. त्यांना आपल्या भक्तांचे कष्ट पाहवत नाहीत. मग ते अनेक दिवस असेच बाहेर असतात. भक्तांना काय हवं काय नको हे बघण्यात ते मग्न असतात. मग तोपर्यंत पार्वती माता एकटी असते तिकडे. मग त्यांना करमत नाही एकटं. मग त्यांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्यासोबत कोणतरी असावं, पण ते आपलं माणूस असावं, असं सारखं त्यांच्या मनात येत असतं. तर एकदा काय होतं, शंकर भगवंत कैलास पर्वतावर नसतात आणि पार्वती मातेला आंघोळ करायची असते आणि पूजा करायची असते. तर ते बाहेर येतात आणि बघतात तर नंदी महाराज तिथे लांब असतात. तर नंदी महाराजांना ते हाक मारतात. नंदी महाराज कोण माहिती आहे? भगवान शंकराचं वाहन असतं. जसे काही लोक घोड्यावर बसून फिरतात की नाही, तसे भगवान शंकर नंदी म्हणजे बैलावर बसून फिरतात. तो बैल खूप मोठा असतो, ताकदवान असतो, पांढरा शुभ्र असतो. तर तसं नंदी महाराजांवर बसून ते फिरतात. तर तो नंदी महाराज तिथे असतात. तर नंदी महाराजांना पार्वती माता बोलावतात. नंदी महाराज, ओ नंदी महाराज इकडे या. लगेच नंदी महाराज पळत पळत येतात आणि हात जोडून म्हणतात, माते काय आज्ञा आहे? तेव्हा पार्वती माता त्यांना सांगतात की नंदी महाराज, मी आंघोळ करायला चालली आहे आणि मी तिथून पुढे मी पूजाही करणार आहे. तर मला खूप वेळ लागेल. तर मला त्याच्यामध्ये व्यत्यय नको आहे. तेव्हा तुम्ही इथे उभे राहा दारापाशी आणि कुणालाही आत सोडू नका. मी सांगत नाही तोपर्यंत कुणालाही आत सोडायचं नाही. तेव्हा नंदी महाराज म्हणतात, जशी आज्ञा माते, मी कुणालाही आत सोडणार नाही. झालं. मग पार्वती माता आतमध्ये निघून जातात. बराच वेळ होतं. एक दिवस काय होतं, असंच चाललेलं असतं. तर मग एक दिवस काय होतं, असेच नंदी महाराज दारापाशी राखण करत उभे राहिलेले असतात आणि पार्वती माता पूजा करत असतात आतमध्ये घरामध्ये. आणि तेवढ्यात भगवान शंकर येतात कैलास पर्वतावर. आता नंदी महाराज बघतात त्यांना, अरे वा, स्वामी आले. आणि जसे भगवान शंकर जवळ येतात तसे ते हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात, स्वामी, मातेची आज्ञा आहे की आत कुणालाही सोडू नये म्हणून. त्यांच्या पूजेमध्ये व्यत्यय येतोय. तेव्हा भगवान शंकर हसतात आणि नंदी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि त्याला म्हणतात, अरे नंदी, ही आज्ञा माझ्यासाठी नाही, इतरांसाठी आहे. तुम्ही खूप त्रास देता ना, त्याच्यामुळे तिने तसं म्हटलं असेल तुम्हाला. चला बाजूला व्हा. आणि शंकर भगवंत आत जातात. जसे शंकर भगवंत घरात गेल्यानंतर पार्वती माता पूजा करत असतात. तर त्याच्यामध्ये त्यांना विघ्न येतं, पूजा भंग पावते. मग त्यांना आवडत नाही तसं. शंकर भगवंत आले म्हणून त्यांना राग नव्हता, पण नंदी महाराजांनी त्यांची आज्ञा मोडली, त्याचं त्यांना वाईट वाटलं. मग शंकर भगवंतांनी त्यांना विचारलं, पार्वती काय झालं ग?
तू अशी दुःखी का? तेव्हा पार्वती माता म्हणतात, अहो मी पूजा करत होते आणि मी नंदी महाराजांना सांगितलं होतं की कुणालाही आत सोडू नये म्हणून. त्यांनी तुम्हाला माझी आज्ञा सांगितली नाही का? तेव्हा शंकर भगवंत म्हणतात, अगं सांगितली त्यांनी, पण ही आज्ञा इतरांसाठी असं मला वाटलं म्हणून मी आत आलो. त्यात त्याची काही चूक नाही, पण त्यांनी ऐकायला पाहिजे होतं. त्यांनी माझी आज्ञा मोडली. का बरं असं वागले ते? तेव्हा शंकर भगवंत म्हणतात, बरं असू दे, तू तुझी पूजा कर, मी येतो जरा बाहेर जाऊन. असे म्हणून शंकर भगवंत निघून जातात. पण पार्वती माता दुःखी होते की हे असं का म्हणून वागले नंदी महाराज? त्यांनी माझी आज्ञा मानली नाही. मग काहीतरी वेगळा उपाय करावा लागेल असं विचारत असतानाच एकदा असं काय होतं, एकदा असे शंकर भगवंत ध्यानस्थ बसतात आणि खूप दिवस होतात ते ध्यानस्थच राहतात. तेव्हा पार्वती माता असेच विचार करतात की नंदी महाराजांना किंवा आपले जे काही सेवक आहेत, गण आहेत, त्यांना काही सांगून उपयोग नाही, कारण ते त्यांच्या स्वामींना नकार देऊच शकत नाही. मग असं कोणतरी पाहिजे जे माझंच ऐकतील, माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, माझी आज्ञा मोडणारच नाही, असं कोणतरी पाहिजे. आणि असा विचार करता करता ते स्नानगृहात असतात. तिथे उटणं ठेवलेलं असतं. उटणं म्हणजे काय माहिती आहे? हळद, चंदन, त्याच्यात थोडंसं साई, दूध आणि बेसनचं पीठ असं सगळं एकत्र करून तिथे ठेवलेलं असतं. ते आंघोळीला वापरतात. आपण दिवाळीला लावतो की नाही उटणं, तसं भरपूर असतं. मग त्या उटण्याचं एक छानसं छोटीशी बाहुली पार्वती माता तयार करतात. आणि का कोण जाणे त्यांच्या मनात असं येतं की आपण ह्या बाहुलीलाच जिवंत केलं तर, ह्याच्यात आपण प्राण फुंकले तर, असं म्हणून पार्वती माता लगेच मंत्र म्हणतात आणि त्या बाहुलीला, त्या उटण्यापासून बनवलेल्या बाहुलीला जिवंत करतात. तसं ते जी बाहुली असते ना ती बाळ बनतं, त्याचं बाळ बनतं आणि ते लुकू सगळीकडे बघायला लागतं. पाय बघायला लागतं, स्वतःचे हात बघायला लागतं. आणि समोर पार्वती मातेला बघतात आणि म्हणते ते बाळ काय म्हणतं, तुम्ही कोण आहात? मी कोण आहे? मी इथे कसा आलो? तर पार्वती माता म्हणतात, अरे हो दम धर. पार्वती मातेलाही खूप आनंद होतो त्या बाळाला बघून. मग पार्वती माता म्हणतात, अरे मी पार्वती माता, मी आजपासून तुझी आई आणि तू माझं बाळ. मी तुमचं बाळ आहे, तुम्ही माझी आई आहात. हो. मग लगेच ते बाळ काय करतं, पार्वती मातेच्या पाया पडतं. आपण पण रोज सकाळी उठल्यावर आईवडिलांच्या पाया पडायचं, आजी आजोबांच्या पाया पडायचं, देवबाप्पाच्या पाया पडायचं. त्याने आपल्याला बुद्धी शक्ती मिळते. तर असं ते बाळ पाया पडतं पार्वती मातेच्या आणि म्हणतं, माते मला खूप भूक लागली आहे. तर पार्वती माता लगेच त्याच्यासाठी मोदक, लाडू, चपाती, भाजी, डाळ, भात असं छान छान सगळं बनवतात आणि त्याला जेवायला वाढतात. मग त्यावेळेला पिझ्झा नव्हता, बर्गर नव्हता आणि काय वडापाव नव्हता. आणि ते खाऊन आपण आजारी पडतो. बाहेरचं सगळं पेप्सी, आईस्क्रीम खाऊन आजारी पडतो. पण गणपती बाप्पा कधीच आजारी पडत नव्हते, कारण ते घरात आईने बनवलेलं सगळं खायचे. आणि असं सगळं ते जेवतात मस्तपैकी. सगळी चपाती संपवतात, भाजी संपवतात, डाळ भात संपवतात, लाडू पण संपवतात. आणि मातेला म्हणतात, माते मला आत्ता खूप बरं वाटलं, माझं पोट भरलं, आता मी काय करू? तर पार्वती माता त्याला म्हणतात की बाळा, तू आता एक काम कर, तू इथे दारापाशी उभा राहा आणि माझी आंघोळ आणि पूजा होतोपर्यंत कुणालाही आत सोडू नकोस, ही माझी आज्ञा समज. तर माते कुणालाच आत नाही सोडायचं. हो कुणालाच नाही, कुणालाही नाही. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुणालाही आत सोडायचं नाही.
जशी आज्ञा माते असं म्हणून ते बाळ दारापाशी जाऊन उभं राहतं आणि तिथेच दाराजवळ खेळत राहतं. पार्वती माता आपल्या आंघोळीला निघून जातात. हे बाळ तिथे खेळत असतं. तेवढ्यात शंकर भगवंत येतात आणि बघतात तर काय, एक लहानसं सुंदर गोंडस बाळ तिथे आपल्या तिथे दारासमोर खेळतंय. अरे हा कोण बालक आहे आणि इथे काय करतोय असं म्हणून ते पुढे येतात. पुढे येताना बघितल्या ते बाळ पटकन उभं राहतं आणि त्याच्या हातात एक काठी असते. ती काठी अशी जोरात आपटतं आणि म्हणतं, ओ इकडे येऊ नका, माझी मातेची आज्ञा आहे की त्या आतमध्ये कुणालाही सोडायचं नाही म्हणून. तर शंकर भगवंत हसतात आणि म्हणतात, अरे बाळा तू कोण आहेस, तू मला ओळखत नाही आहेस का आणि तू इथे कसा आलास. तर ते बाळ म्हणतं, मला ते काय माहिती नाही, मी माझ्या मातेचा मुलगा आहे. तुझी माता कोण, तुझी माता, शंकर भगवंत त्याला विचारतात. माझी माता पार्वती माता माझी माता आहे. बर अरे जर पार्वती तुझी माता आहे मग मी तुझा पिता आहे. मग चल बाजूला हो, मला आत जायचंय. पण ते बाळ काय ऐकत नाही. सगळे समजवतात. मग त्यांचे शिवगण येतात, नंदी महाराज येतात, गेंडा महाराज येतात. सगळे येऊन समजवतात त्या बाळाला. पण ते बाळ काय कुणाचं ऐकत नाही आणि भगवान शंकराला आत सुद्धा सोडत नाही आणि नाही म्हणजे नाही असं म्हणत राहतात. मग भगवान शंकराला राग येतो आणि भगवान शंकर काय करतात, त्यांच्या हातातला त्रिशूळ त्याच्या अंगावर फेकून मारतात. तसं त्या बाळाला गळ्याला तो त्रिशूळ लागतो आणि धाड दिशेने ते बाळ खाली पडतं आणि जोरात ओरडतं, आई, आणि खाली पडून जातं. अरे बाप रे, आता हे आवाज कुठनं आला म्हणून पार्वती माता लगेच पळत बाहेर येतात आणि बघतात तर काय, आपलं बाळ खाली पडलंय, त्याचं मुंडकं एका साईडला पडलंय आणि शंकर भगवंत असेच उभे आहेत तिथे, त्यांचा त्रिशूळ तिथे पडलाय. पार्वती मातेला समजतं की आपल्या बाळाला भगवान शंकराने मारलंय. मग ते खूप खूप दुःखी होतात, खूप राग पण येतो त्यांना आणि ते म्हणतात की जोपर्यंत माझं बाळ तुम्ही परत जिवंत करत नाही तोपर्यंत मी इथून काही हलायची नाही. माझ्या बाळाला मला परत जिवंत करून द्या. माझा बाळ जसा होता तसा मला परत द्या. काहीही करा, तुम्ही तर भगवान शंकर आहात, तुम्ही भगवंत आहात, देवादिदेव महादेव आहात. तुम्हाला काय अशक्य आहे, तुम्ही सहज करू शकता. मला कृपया माझा बाळ मला परत जिवंत करून द्या, माझा बाळ मला परत द्या. असं करून पार्वती माता खूप रडत राहतात. तोपर्यंत ही बातमी सगळीकडे कळते. मग तिथून ब्रह्मदेव, सरस्वती माता, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, इंद्रदेव, सची माता, असे सगळे देव अधिक देवी सगळ्या तिथे जमा होतात आणि पार्वतीचं सांत्वन करू लागतात. पण पार्वती माता कसंही केलं ऐकत नाही. कुणाचेही केल्या सांत्वन तिला होईना. तिची समजूतच सगळे काढत असतात, पण समजूत काय काढणार त्याची. तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू भगवंत शंकर भगवंताला म्हणतात की हे भोलेनाथ, तुम्ही तर संपूर्ण जगाचे पालन करता आहात, तुम्ही नवं चैतन्य निर्माण करता, मग तुम्ही हे साधं बाळ जिवंत करू शकत नाही का परत. तेव्हा भगवान शंकर म्हणतात की हे प्रभू विष्णू, हे ब्रह्मदेव, मी हे बाळ जिवंत करू शकलो असतो, पण तुम्हाला माहितीच आहे माझ्या त्रिशूळाने जे कापल्या जातं ते परत जोडल्या जात नाही. त्याच्यामुळे ह्या बाळाला मी जिवंत करू शकत नाही. ओ हो. मग सगळे परत चिंतित पडतात, चिंता करायला लागतात. आता काय करायला लागेल, सगळे विचार करायला लागतात का आता काय करावं आणि हे बाळ जिवंत होईल बरं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की हे देवादिदेव महादेव, ठीक आहे, तुमच्या त्रिशूळाने हे मुंडकं वेगळं झाल्यामुळे तुम्ही हे जिवंत करू शकत नाही, पण ह्या मुंडक्याच्या ऐवजी, ह्या डोक्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं कुणाचं डोकं इथे बसवू शकता की नाही.
तेव्हा भगवान शंकर म्हणतात, हो हे शक्य आहे. असं म्हणून लगेच भगवान शंकर त्यांच्या सेवकांना म्हणजे त्यांच्या गणांना बोलावतात आणि आज्ञा करतात की जावा, लवकर लवकर चारी दिशांना जावा आणि जे बाळ आणि आई उलटसुलट झोपलेले असतील अशा बाळाचं मुख काढून लवकरात लवकर आणा. ही आज्ञा मिळतात. शिवगण सगळे पटापट, कोणी पूर्वेला जाते, कोणी दक्षिणेला जाते, कोणी उत्तरेला जाते, कोणी पश्चिमेला जाते, पटापट सगळ्या चारी दिशेला ते निघून गेले आणि असं बाळ शोधायला गेले. असं शोधता 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 एका ठिकाणी एक मोठी हत्तीन तिच्या बाळाबरोबर झोपलेली बघितली ह्या लोकांनी, सगळ्या शिवगणांनी. आणि जसं भगवंत शंकरांनी सांगितलं होतं तसंच त्या हत्तीनीचं डोकं एका दिशेला होतं आणि मुलाचं डोकं तिच्या विरुद्ध दिशेला होतं. असं ते झोपलेले होते. मग लगेच त्यांनी त्या हत्तीच्या बाळाचं मुख घेतलं आणि पळत 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 कैलासावर आले आणि भगवान शंकरांच्या हातात दिलं. तसे भगवान शंकर म्हटले, अरे हे तुम्ही काय आणलं? तेव्हा सगळे शिवगण म्हणाले, प्रभू तुम्ही जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने हेच एक पिल्लू आम्हाला दिसलं आणि आम्ही त्वरित त्याचं मुख घेऊन आलो. बरं ठीक आहे, आता पर्याय नाही आहे, कारण वेळ जास्त जाऊन चालणार नाही. लगेच भगवंतानी ते मुख त्या बाळाच्या मानेवर जोडलं आणि मंत्र म्हटला. तसं ते बाळ परत जिवंत झालं आणि बघतो तर काय, त्याचं तोंड कसं होतं, हत्तीचं तोंड आहे. आणि सगळ्यांना ते बाळ बघितल्या पार्वती मातेला पहिला खूप आनंद झाला. पार्वती मातेने त्याला घट्ट छातीशी कवटाळलं, माझं बाळ. पण लगेच बघितलं, अरे हे काय, त्याचं मुख असं कसं? तेव्हा माझ्या असं बाळाला बघून लोक माझ्या बाळाला नावं ठेवतील, त्याच्यावर हसतील. हे तुम्ही काय केलं? तेव्हा सर्व देव तिथे एकत्र येतात आणि म्हणतात, हे पार्वती तू काळजी करू नकोस. आजपासून ह्याचं नाव गजानन. गजानन म्हणजे गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड. मग ज्याचं तोंड हत्तीसारखं आहे असं त्याला गजानन म्हणतात. म्हणून आजपासून याचं नाव गजानन. तेव्हा भगवान शंकर म्हणतात की हो तू काळजी करू नकोस. आजपासून हा माझ्या सर्व शिवगणांचा मुख्य होणार, लीडर, मेन. म्हणून आजपासून ह्याचं नाव गणेश. असे सगळे देव देवी गणपती बाप्पाला आशीर्वाद द्यायला लागतात. तेव्हा ब्रह्मदेव पुढे येतात आणि म्हणतात, हे देवी पार्वती आजपासून गणेशाला अग्रपूजेचा मान मी देतो आहे. हा माझा त्याला आशीर्वाद आहे. आजपासून जो कोणी कुठलीही पूजा करत असेल तर त्याच्या आधी गणपतीचं जो स्मरण करेल त्याचीच पूजा सफळ होईल आणि सर्व देव तीच पूजा ग्राह्य धरतील, ग्रहण करतील, स्वीकारतील. अन्यथा जो कोणी गणपतीची पूजा न करता सरळ आमची पूजा करेल ती पूजा आम्ही कुठलेही देव स्वीकारणार नाही, असा मी त्याला आशीर्वाद देतो. सूर्य भगवंतही त्यांना तीव्र बुद्धिमत्तेची, कुशाग्र बुद्धिमत्तेचा आशीर्वाद देतात. असं सगळे देव त्यांना आशीर्वाद द्यायला लागतात. आणि लक्ष्मी मातासुद्धा म्हणते की जिथे जिथे माझ्यासोबत माझे पती भगवान विष्णू नसतील त्या ठिकाणी मी तुला माझ्या पुत्र रूपाने स्वीकारते आणि तू माझ्यासोबत राहशील. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेबरोबर गणपतीचीही पूजा करतात. तिथे गणपती त्यांचं पुत्रप्रमाणे आहे. हा लक्ष्मी मातेने त्यांना आशीर्वाद दिला. सरस्वती मातेने सुद्धा आशीर्वाद दिला की तुझ्या जिव्हेवर अखंड ज्ञान राहील, संपूर्ण जगाची माहिती, संपूर्ण ब्रह्मांडाची माहिती तुझ्याकडे असेल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. हे सगळं ऐकून पार्वती मातेला खूप आनंद होतो. आपला बाळ परत मिळाला आहे. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाचा अवतार होतो, जन्म होतो. आणि
कैलास पर्वतावर आनंदी आनंद होतो. गणपती बाप्पा पण आनंदाने नाचू लागतात. सगळे देव आनंदित होतात. तेव्हा सगळ्यांनी बोला, गणपती बाप्पा मोरया.